वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु शारदवलया शुभ्रवस्त्रावृतया विनावृदण्डमण्डितकरया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृती देवे सदा वंदिता सामनपतु सरस्वती भगवती निशेष झाड्यापहा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 66व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 65 भाग श्रवण केलेत। आजचा भाग आपला जो आहे चिंतनाचा विवरणाचा तो 66वा भाग आहे। आपण दासबोधातील पहिल्या समासातील 3ऱ्या ओवीवर आपण चिंतन करत आहोत, नवविधा भक्ती आणि ज्ञान। मागच्या 65व्या भागामध्ये आपण नवविधा भक्ती या चरणावर चिंतन केलं। नवविधा भक्ती आणि ज्ञान या चरणावर आपण चिंतन केलं। आज आपण या 66व्या भागामध्ये बोलिले वैराग्याचे लक्षण या चरणावर चिंतन करणार आहोत। आपण मागे बघितलं की ज्ञान वैराग्य आणि मग भक्ती। वैराग्य एकाएकी येत नसते, तर ज्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होत असते, ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होत असते त्याच ठिकाणी वैराग्य प्राप्त होत असते। पण मग वैराग्यामध्ये अनेक प्रकार आहेत। माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारचं वैराग्य निर्माण होत असते। त्यामध्ये विवेक वैराग्य, मैथुन वैराग्य आहे, विषय वैराग्य आहे, एकांतपिसा वैराग्य आहे, स्मशान वैराग्य आहे। अशा अनेक प्रकारचं वैराग्य संतांनी मांडलेलं आहे। अशा प्रकारच्या अनेक वैराग्याची ओळख, प्रकारांची ओळख संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये करून दिलेली आहे। या सगळ्या वैराग्यांमध्ये विषय वैराग्य, एकांतपिसा वैराग्य, स्मशान वैराग्य, मैथुन वैराग्य, विवेक वैराग्य, या सगळ्या वैराग्यामध्ये सर्वश्रेष्ठ वैराग्य जे असेल ते विवेक वैराग्य। विवेकातून प्राप्त होणारं वैराग्य, विवेकातून प्राप्त होणारं वैराग्य। आणि ते वैराग्य म्हणजेच नवविधा भक्तीच्या कृपेने, नवविधा भक्तीच्या योगाने प्राप्त होत असते। म्हणून ज्या पद्धतीने मांडलेलं आहे ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, ज्ञानाशिवाय वैराग्य आणि वैराग्याशिवाय भक्ती नाही। आत्मज्ञानातून, ब्रह्मज्ञानातून जे तुमच्या आमच्याकडे प्राप्त होतंय त्याला वैराग्य म्हणतात। आणि त्या वैराग्याच्या गुणी जी कर्म घडली जातात, वैराग्याच्या गुणी जे गुण निर्माण होतात, आपल्याकडे जे विचार निर्माण होतात, ते विचार, ते गुण आणि ती कर्म म्हणजेच भक्ती। भक्ती म्हणजे असं वेगळं काही नाहीये। त्याच पद्धतीने जर परमार्थ करण्यासाठी बळ हवं आहे, भक्ती करण्यासाठी ते सामर्थ्य हवं आहे। बळ म्हणतो आपण, सामर्थ्य म्हणतो परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी। किंवा ज्या ठिकाणी अधर्माचं आचरण आहे त्या ठिकाणी धर्माची कर्म उभी करायचे, धर्माचरण उभं करायचं। त्यासाठी लागणारं बळ, त्यासाठी लागणारं सामर्थ्य ते कशातून प्राप्त होत असतंय, तर मग त्या स्टेप मांडलेल्या आहेत, ते प्रकार मांडलेले आहेत। विवेक, वैराग्य आणि मग सामर्थ्य। अगोदर बळ नाही, अगोदर सामर्थ्य नाही। भक्तीतून जे काही सामर्थ्य प्राप्त होत असतंय, परमार्थातून जे काही सामर्थ्य प्राप्त होत असतंय, ते सामर्थ्य, ते बळ कधी माणसाला प्राप्त होत असतंय, तर विवेक, वैराग्य आणि मग सामर्थ्य। विवेकातून निर्माण होणारं वैराग्य त्याला वैराग्य म्हणतात। बाकी मांडलेलं आहे ते सगळं। बोले एक चाले एक त्याचे नाव हीन विवेक। बोले एक आणि चाले एक त्याचे नाव हीन विवेक। हीन विवेक आधी केले मग सांगितले। ज्यांनी बोलिल्या सारिखे चालत आहे तो सर्वश्रेष्ठ दास आहे।
तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे, तो सर्वश्रेष्ठ साधक आहे. जगी बोलण्यासारखे चाल बापा म्हणून मांडलेले. स्मशान वैराग्य आहे. हो, त्याची ओळख करून देत असताना संत म्हणतात, बघा ना माणूस किती वैरागी होतो ना. त्याच व्यसनाधीन असलेला मनुष्य ज्या वेळेला एखादा संपतोय, त्याचं आयुष्य संपतोय, त्याचा देह संपतोय, उद्ध्वस्त होतोय, आणि अशा माणसाला प्रेत यात्रेवर ज्या वेळेला तो मनुष्य, त्याचा तो मित्र जात असतोय, त्यावेळेला तो बोलतो, अरे आपलाच मित्र, आपल्याच बरोबर पिणारा आणि आपल्याच वयाचा असलेला हा वय काही त्याचं मरायचा नव्हता, एवढं काय विशेष जास्त वय पण नव्हता त्याचा, आणि असं काय मोठा अशक्त पण नव्हता, फक्त एक तेवढ्या व्यसनामुळे मेला रे, तेवढ्या व्यसनामुळे त्याचा मृत्यू झाला रे, व्यसनाधीन झाल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली रे, असं तो मनामध्ये बोलत असतोय. नवे नवे तर इतरांना सांगत असतोय, बस आजपासून आपल्या कानाला खडा, आजपासून आपण ते व्यसन करायचं नाही. स्मशानात जाईपर्यंत एकदा मागे फिरला की मग तो बोलायचा, अरे तो प्यायचा पण जेवत नव्हता, जेवायचा कमी. आपलं तसं काय ना, आपलं पिणं पण तसंच आहे आणि खाणं पण तसंच आहे, आपल्याला लवकर तसं काय होणार नाही. याला स्मशान वैराग्य म्हणतात. लगेच विचारामध्ये परिवर्तन. काय शेजारचं एखादा वाईट कर्म करण्यासाठी बाहेर जातोय, घरचं चांगलं चांगलं सोडून बाहेर जातोय, तो नको तिकडे खायला, नको ते खायला, आणि त्याच्यातून त्याला एखादा आजार उद्भवला की मग हा शहाणा होतोय आणि मग बोलतोय, नको बाबा आपलं घरचं आहे ते ठीक आहे. पण कुठपर्यंत आठवण येत नाही, ती वासना येत नाही तोपर्यंत. एकदा ती वासना आली, एकदा आठवण आली की चालला परत. सुखी संसाराची लावणी या वाट, पाऊले चालती आड्याची वाट, वाईट कर्माची वाट, अशी अवस्था. त्यांची पाऊलं त्या ठिकाणी जात असतात, बरोबर वळत असतात ती. याला हेकाण पिस वैराग्य म्हणतात, याला स्मशान वैराग्य म्हणतात. ते वैराग्य नाही अभिप्रेत संतांना. हो, अगदीच समोर एखादा प्रसंग घडला की लगेच माणूस बोलतोय, नाही बापरे त्याच्यावर अशी वेळ आली, असं झालं तसं झालं, आपण नाही तसं करायचं. लगेच वैरागी होऊन बसतोय तो. पण एकदा काही ती वेळ निघून गेली ना की याच्या मनामध्ये लगेच परिवर्तन होतं, याच्या विचारात लगेच परिवर्तन होतंय. समोरचा ज्या मार्गाने उद्ध्वस्त झालेला आहे, ज्या कर्माने उद्ध्वस्त झालेला आहे, तीच कर्माने त्याच मार्गाने याची वाटचाल होत असते. ही कर्म, हे विचार संतांना अभिप्रेत नाहीत. म्हणून बोलिले वैराग्याचे लक्षण. नवविधा भक्तीच्या योगाने जे ज्ञान प्राप्त होत आहे आणि त्या ज्ञानातून जे वैराग्य येत आहे त्याला विवेक वैराग्य म्हणतात. विवेक वैराग्य, आणि मग त्याच्यातून जे निर्माण होत आहे ते सामर्थ्य, ते परमार्थ करण्यासाठी बळ प्राप्त होत आहे, भक्ती करण्यासाठी बळ प्राप्त होत आहे, उत्तम कर्माचरणात उभं राहण्यासाठी बळ प्राप्त होते. नक्कीच नको तिकडे जाऊन नको तसा धिंगाणा करणे म्हणजे श्रीमंती नव्हे. नको त्या ठिकाणी जाऊन नको ते घरचं चांगलं चांगलं सोडून नको तिकडे नको ते खाणं म्हणजे श्रीमंती नव्हे. जे आपलं हक्काचं आहे, जे देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, त्याला लात मारून आणि नको तिकडे जाऊन नको ते सेवन करणे आणि नको ते आजार घरी घेऊन येणे म्हणजे श्रीमंती नव्हे. देवाच्या कृपेने जे प्राप्त झालेलं आहे त्याच ठिकाणी एक चित्त, एकाग्र, एक निष्ठेने राहणे याला श्रीमंती म्हणतात. याला विवेक वैराग्य म्हणतात. अन्यथा बघा, तो एक मोठा स्वतःला साधू समजणारा, साधू नाही पण स्वतःला समजणारा, कारण साधूची व्याख्या ज्ञानोबांनी
ज्ञानेश्वरीत सांगितलेले मी आणि माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तोची संन्यासी तोची साधू जाण निरंतर. हो, स्वतःला संत समजणारा, स्वतःला साधू समजणारा, हे समजणारे वेगळे असतात. आणि तो मोठा अभिमानात संतांना सांगतोय जे प्रत्यक्षात संत आहेत त्यांना, तुम्हाला काय म्हणे ज्ञान आहे, तुमचा काय म्हणे अभ्यास आहे, तुमच्याकडे काय म्हणे वैराग्य आहे. मी एवढा वैराग्य आहे, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे. माझ्याकडे असलेल्या मांजरी सुद्धा माझ्या एवढ्या ताब्यात आहेत की मी सांगितलं नाही तोपर्यंत त्या खात नाहीत, काहीही खात नाहीत. एवढ्या ताब्यात आहेत त्या माझ्या. माझ्याकडे असणाऱ्या मांजरी म्हणे एवढ्या स्तब्ध आहेत, एवढ्या शांत माझ्या बाजूला बसतात की जोपर्यंत मी काही सांगत नाही, जोपर्यंत मी त्यांना काही खायला देत नाही, तोपर्यंत त्या एकदम स्थिर असतात. मी सांगेन त्या पद्धतीने राहतात. एकदम शांत, एकदम स्थिर, जरा सुद्धा चंचल नाहीत, जरा सुद्धा अस्थिर नाहीत. आता याला कळायला पाहिजे का? सांगतोय कोणाला? जे प्रत्यक्षात संत आहेत त्यांना, हा समजणारा. म्हणून हे समजणारे वेगळे असतात. स्वतःचं स्तवन, स्वतःची स्तुती स्वतः करून घेणारे वेगळे असतात. त्यांना कसलं आलंय ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान. ते मोठेपणा मिरवायला जातात, आमचं म्हणजे असं. आणि त्याच पद्धतीने तो मोठेपणा मिरवायला गेला प्रत्यक्षात जे संत आहेत त्यांच्याकडे. माझ्याकडे म्हणे मांजरी आहेत, त्या माझ्या आज्ञेप्रमाणे उभे राहतात, स्थिर, जरा सुद्धा अस्थिरता नाही, जरा सुद्धा चंचलता नाही. माझ्या बरोबरच, माझ्या जवळच आणि शांत बसलेले असतात. त्यावेळेला त्या संतांनी विचारलं की म्हणे कशा पद्धतीने असतात आणि कुठे बसतात. म्हणे ज्या ठिकाणी मी बसेन, मग कुठेही असू द्या, ध्यान करायला असू द्या, जप करायला असू द्या, अजून कुठेही असू द्या, त्या ठिकाणी त्या स्थिर असतात, अगदी शांत असतात. ती वेळ विचारून घेतली आणि संतांनी सांगितलं म्हणे आमची इच्छा आहे हो पाहायची. म्हणे या, नक्की या. तुम्ही जर प्रत्यक्षात पाहायला आलात तर आम्हाला आनंद वाटेल. आतून मोठेपणाने सांगतोय तो का प्रत्यक्ष तुम्ही येऊन पाहू शकता. त्या किती स्थिर आहेत, किती शांत आहेत त्या, आणि माझ्या आज्ञेत आहेत त्या. कंट्रोल आहे आपला, कंट्रोल. तो लोक म्हणतात ना, तेवढा कंट्रोल आहे आपला. नियंत्रण ठेवणं तेवढं सोपं नसतंय. आणि मग ठरल्याप्रमाणे संत ज्या वेळेला त्याच्या घरी गेले, त्यावेळेला संतांना बघितल्याबरोबर त्याला आनंद वाटला की बघा म्हणे कशा माझ्या बाजूला बसलेल्या आहेत आणि शांत बसलेले आहेत त्या पण त्या मांजरी. हो, संत हुशार आणि आत्मज्ञानी. जाताना त्यांनी उंदीर बरोबर घेऊन गेले होते आणि आपल्या झोलीतून उंदीर ज्या वेळेला बाहेर काढला, ठेवला, खाली ठेवल्याबरोबर ज्या मांजरी धावल्या, हा हाका मारतोय तरी मांजरी थांबत नाही. हा समजणारा साधू हाका मारतोय तरी पण त्या थांबत नाही. त्या सगळ्या मांजऱ्या उंदराच्या मागे लागल्या. त्यावेळेला संत बोलले की बाबा रे, आता दाखव ना कुठे तुझ्या मांजरी किती स्थिर आहेत त्या दाखव. मग तो बोला तुम्ही कशाला उंदीर आणायचा बरोबर. अरे बाबा, जोपर्यंत खायला समोर दिसत नाही ना तोपर्यंत ते विषय त्या वासना स्थिर असतात. एकदा समोर खायला दिसलं ना का त्या विषय आणि वासना तुटून पडतात. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आज्ञाप्रमाण हात जोडून उभं राहायचं आहे.
परश्री माता भगिनी परधन भयाव आणि परपिडा पापाय. अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती. याला श्रीमंती म्हणतात, याला वैराग्य म्हणतात आणि याला विवेकातून प्राप्त झालेलं वैराग्य म्हणतात. सुभेदाराची सून आणून ज्या वेळेला महाराजांच्या पुढ्यात उभी केली नजराना म्हणून, त्यावेळेला चोली बांगडी देऊन त्यांना परत केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती. याला म्हणतात स्थिरता, याला म्हणतात शांत आणि याला म्हणतात विवेक वैराग्य. मंजिरी येऊन ज्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे त्या वासनेने, त्या वेळेला संत तुकाराम महाराज बोलले की समोर चाललेली श्रीबग कशी आहे, विवस्त्र आहे, सर्वांगातून पू गळत आहे, रोगीट आहे, आजारी झालेली आहे, चालता येत नाही, बोलता येत नाही, खाता येत नाही, तुझ्याच सारखी वासना घेऊन जगभर फिरली म्हणून तिची अशी अवस्था झालेली आहे. बोल तुला पुढे तुझी अवस्था अशी करून घ्यायची आहे का? साष्टांग नमस्कार घातला जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या मंजिरीने, त्या महिलेने, आणि म्हणे महाराज तुमच्यामुळे मला बोध झाला, तुमच्यामुळे माझ्या मनामध्ये परिवर्तन घडलं. याला म्हणतात विवेक वैराग्य. दात पडल्यावर कुणी बोलेल हो सणे नको म्हणून. ज्याच्या मुखात दात नाही ना तो सहज बोलेल की चणे नकोत, मला चणे आवडत नाहीत. अरे सांग ना बाबा आता दातच नाहीत म्हणून. पण दात असताना, दातात मजबूती असताना सुद्धा म्हणायचं आहे नको. परश्री माता भगिनी म्हणून संतांनी सांगितलेलं आहे परणारी आम्हा रुक्मिणी समान. दुसऱ्याचं द्रव्य आम्हाला नको. आणि याचीच ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरी नामे विण. या मृत्यू लोकामध्ये आमच्या आवडीचं जर काय असेल तर हरी नामाशिवाय दुसरं काहीही नाही. आणि खरंच प्रत्येक विषय वासनेपासून जर तुम्हाला मुक्तच व्हायचं आहे ना, विवेकातून जर वैराग्य प्राप्त करून घ्यायचं आहे, विवेक वैराग्य जर प्राप्त करून घ्यायचं आहे आणि ते श्रीमंत कर्म, ते श्रीमंत विचार, ते श्रीमंत गुण आपल्याकडे जर प्राप्त करून घ्यायचे आहेत तर संतांनी मांडलेलं आहे की याला एकच उपाय आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. प्रत्येक वेळेला त्या भगवंताचं नामस्मरण महत्वाचं. ती वासनाच येणार नाही, ते वाईट विचारच येणार नाहीत. आधीच जर नामस्मरण चालू असेल तर काय त्या मांजरीना, काय त्या वासना येतील हो? येणारच नाहीत, नाही येणार. म्हणून तो बोलला की माझ्या आज्ञेत आहेत. अरे पण कुठपर्यंत आज्ञेत आहेत? निश्चळ आहेत म्हणे, जरा पण चंचल नाही, स्थिर आहेत. खायला दिसत नाही तोपर्यंत हो. एकदा खायला दिसलं ना का माणसाकडे ती वासना, ते विचार, ती घाणेरडी वृत्ती निर्माण होते आणि ती होऊ नये म्हणून देवाचं नामस्मरण अखंड महत्वाचं आहे. ते नवविधा भक्तीच्या कृपेने, नवविधा भक्तीच्या योगाने जे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान, आणि त्या ज्ञानातून विवेक, विवेकातून निर्माण होणार वैराग्य. ते वैराग्य ज्याच्याकडे आहे ना तो प्रत्येक ठिकाणी हात जोडून उभा असतो. जे माझं आहे, देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, ते देवाचं स्मरण करून मी ग्रहण करत असतो. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. मला देवाच्या कृपेने आणि माझ्या मेहनतीने आज्ञाप्रमाण जे प्राप्त झालेलं आहे तेच माझ्या ताटात आहे म्हणून त्याच देवाचं स्मरण करतोय आणि मग ते खायला सुरुवात करतोय, ते अन्न ग्रहण करायला सुरुवात करतोय. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वान्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म.
मी आसुसल्यासारखा खात नाही, मी हावरटपणासारखा खात नाही, खूप खायचं म्हणून खात नाही. जो यज्ञ भगवंताने लावलाय ना त्यात आहुती टाकायची म्हणून टाकतोय. जाणीजे यज्ञ कर्म. प्रत्येक विषय हा देवाने ज्या पद्धतीने माझ्याकडे प्राप्त करून दिलेला आहे तो त्या देवाच्या आज्ञाप्रमाणेच त्याच्या कृपेचं जे फळ जे काही प्राप्त झालेलं आहे त्याच ठिकाणी तो स्थिर आणि त्याच ठिकाणी ती एकनिष्ठता म्हणजेच विवेक वैराग्य. आणि त्याची ओळख करून देण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनामे विना. हरिनामाशिवाय आम्हाला दुसरं काही आवडतच नाही हो. आमची आवड म्हणजे हरिनाम. हरिनाम म्हणजेच आमची आवड. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. विटले ते चित्त प्रपंचापासून. चित्त आमचं विटले प्रपंचापासून. ते बघितलं ना कसं वमनाची आठवण येते. तरी ते वमनाचे लक्षण समर्थांनी दासबोधात मांडलेलं. भले तेथे अवलोकन कदापि न करती. बोले एक आणि चाले एक. शब्दे विना जे ब्रह्मज्ञान ते वमनाचे लक्षण. क्रियेविना जे शब्द ज्ञान. क्रिया ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचे जर शब्द ज्ञान असेल, क्रियेविना शब्द ज्ञान ते श्वनाचे लक्षण. भले तेथे अवलोकन कदापि न करती. समर्थाने दासबोधात मांडलेलं आहे जे क्रियेविना शब्द ज्ञान आहे, नुसती वायफल बडबड आहे, ते श्वानाचं लक्षण. म्हणजे त्या ठिकाणी कुत्र्याची उपमा संतांनी दिलेली आहे, समर्थाने दिली. त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला कशाची त्या ठिकाणी आठवण येते? वमनाची आठवण येते त्या ठिकाणी. हो, माणसाने नुसती बघितली तरी माणसाकडे ती भूमिका प्राप्त होते, त्याला ती किळस निर्माण होते, त्याच्याकडे ती किळस निर्माण होते. अशा प्रकारे ती वाईट कर्म आणि वाईट वासनेची किळस माणसाच्या पिंडात निर्माण झाली पाहिजे. त्याला विवेक वैराग्य म्हणतात. आवड नाही, किळस निर्माण झाली पाहिजे. ज्या ठिकाणी मी 7 फेरे मारलेले अग्नी ब्राह्मण अपतेष्ट यांच्या सर्वांच्या समवेत देवाच्या कृपेने जे मला प्राप्त झालेलं आहे ते माझं आहे. आणि त्याच ठिकाणी स्थिर आणि एकनिष्ठ राहणं माझं कर्तव्य आहे. मग ती स्त्री असो वा पुरुष असो, दोघांकडे हाच विषय, हाच विचार. जे देवाच्या कृपेने आणि चांगल्या मार्गाने, कष्टाच्या मार्गाने जे आलेलं आहे ते द्रव्य माझं आहे. ते देवाच्या कृपेने मला प्राप्त झाले. त्या व्यतिरिक्त जे लोकांची हाय हाय म्हणून असेल, लुबाडून असेल, ते माझं नाहीये. माझ्या बोलण्याने, माझ्या कर्माने, माझ्या कार्याने जर समोरच्याला त्रास होत असेल तर माझ्यासारखा पापी दुसरा कोणीच नाहीये. हा विचार प्रत्येक माणसाने पिंडामध्ये केला पाहिजे आणि यालाच विवेक वैराग्य म्हणतात. हाच विवेक वैराग्य. हे विवेक वैराग्य प्राप्त करून घेण्यासाठी नवविधा भक्तीची गरज आहे. ह्या ज्ञानाची, ह्या आत्मज्ञानाची, ह्या ब्रह्मज्ञानाची गरज आहे. एखादं इंद्रिय निकामी झाल्यानंतर त्या माणसाची आवड त्या ठिकाणी नष्ट होते, त्याला वैराग्य म्हणत नाही. आज डोळ्यातून चांगल्या प्रकारे सगळं पाहू शकतो, पण सगळं न पाहता ज्या ठिकाणी जे दृश्य दिसतंय त्या ठिकाणी मला फक्त देवालाच पाहायचं आहे आणि देवाचंच दर्शन घ्यायचं आहे, याला विवेक वैराग्य म्हणतात. देवाचंच दर्शन घ्यायचं आहे. माझा देव आहे त्या ठिकाणी.
आणि ही ओळख जर झाली, ही जाणीव जर पिंडामध्ये निर्माण झाली, तर बोका काय चोरून दूध पिलो. मग त्याला कळतंय की माझे डोळे जरी मिटले ना तरी देवाचे डोळे मात्र उघडे आहेत. बोका म्हणजे माणूस चोरून दूध पिणार नाही, नाहीतर क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. स्वार्थ जणू भिंतीवरला आरसा निराला. बघा काय अवस्था आहे. आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराधाचा तोल का सावरावा. उघडदार देवा आता उघडदार देवा. आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. जर कर्म बिघडली तर, वाईट कर्म घडली तर. म्हणून देवाचं नाम हीच आमची आवड आहे. आणि त्या नामामुळे, त्या देवाच्या चिंतनामुळे ह्या स्थितीपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत की विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलसे. अशा अवस्था झाली की माझ्या मनामध्ये त्याचा वीट निर्माण झालेला आहे. त्या वाईट कर्माचा, वाईट गुणांचा, वाईट विचारांचा अशा प्रकारे वीट निर्माण झालेला आहे की ते बघितल्यानंतर मला वमनाची आठवण येते. किळस वाटते त्या गोष्टीची, त्या वाईट वासनेची, त्या वाईट व्यसनाची, त्या वाईट विचारांची, ज्याच्या गुणे माझ्या देहाची हानी होते, ज्याच्या गुणे माझ्या संसाराची हानी होते, ज्याच्या गुणे माझ्या आयुष्याची हानी होते. अशा कर्माचा मला किळस वाटतो, अशा कर्माचा मला वीट वाटतो. त्याच्याकडे बघितल्यानंतर वमनाची आठवण होते, म्हणजेच नकोस वाटते ते. आणि ही जाणीव ज्याच्यातून निर्माण होते त्याला विवेक वैराग्य म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सोने रूपे आम्हा मृतिके समान. सोने रूपे आम्हा मृतिके समान. माणिक पाषाण खडे जैसे. हो, देवाकडे, संतांकडे, आपल्याकडे जी दगडाला किंमत आहे तीच किंमत त्यांच्याकडे माणिक आणि मोत्याला. त्यांच्यासाठी ते पृथ्वीतून निर्माण झालेले दगडच आहेत. सोने रूपे आम्हा मृतिके समान. आपण ज्या पद्धतीने मातीकडे पाहतो ना, त्या पद्धतीने संत सोने रूपेकडे पाहतात. म्हणजे काय तर त्यांना माहिती की ते सुद्धा पृथ्वीच्या पोटातूनच निर्माण झालेलं आहे आणि मृतिके समानच ते आहे. वेगळं असं त्याच्याकडे पाहत नाही, वेगळ्या दृष्टीने ते पाहत नाही. किळस वाटते त्या गोष्टीची त्यांना. म्हणून ते म्हणतात, सोने रूपे आम्हा मृतिके समाना, माणिक पाषाणा खडे जैसे. तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाचिया परी आम्हा पुढे. काय अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन केले जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. हो, शूर्पणखा ज्या वेळेला श्रीराम प्रभूंच्या पुढे आली त्यावेळेला श्रीराम प्रभूंनी सांगितलं, तू लाख सुंदर असशील पण तू तुझ्या पतीसाठी, माझ्यासाठी विश्वात जर कोणी सुंदर असेल, अख्ख्या जगात जर कोणी सुंदर असेल तर माझी सीता. आणि हेच विचार प्रत्येक पुरुषाच्या अंतरात पाहिजेत. हेच विचार जर प्रत्येक पुरुष घेऊन जर उभा राहिला तर नक्कीच त्याचा संसार उत्तम झाल्याशिवाय राहणार नाही, त्याच्या संसारामध्ये गोडी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाची या परी आम्हा पुढे. त्यांना उपमा बघा कशी दिलेली आहे. रिसाची या परी. ज्या ठिकाणी लोक वासना म्हणून पाहतात ना, आपली आवड म्हणून पाहतात ना, त्या ठिकाणी संत वेगळ्या दृष्टीने पाहतात, देवाचं दर्शन घेतात आणि बाजूला होतात की बघितल्यानंतर त्या ठिकाणी किळस वाटते त्या कर्माची. मग आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. हीच वृत्ती आणि हेच विचार तुमच्या आमच्याकडे सर्वांकडे यावेत की जेणेकरून त्या कर्माचरणामुळे आपलं आयुष्य सुंदर व्हावं, आपलं संसार उत्तमाचा व्हावा, सुखाचा व्हावा, समृद्धीचा व्हावा आणि आनंदाचा व्हावा. त्यासाठी शेवटपर्यंत त्या संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या आपल्या
66व्या भागाला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.